आपली चालवली मी एक गुण. त्याच्यात दाण आहे, दाण जवळजवळ मला वाटतं 30-35 किलो दाण असतील. एक बुगलं पाजून झालेलं आहे आणि आता अजून थोडी राहिले ते शेरड मेंढर दादा ओतून घेते ते. हो का बस का बस बस पप्पांनी पाटी चालवली. हो का पाटी न्यायचं काम लागलंय बाबा. आपल्या मेंढरांना आता सुबाबळीचा पाला पाडलाय. हो आप्पा शेंगा चांगले आहेत. हो ह्यांना शेंगा मित्रांनो हिरव्या शेंगा होत्या, ह्यांनी आपल्याला तोडायला लावलेलं. हे ज्यांचा ऊस आहे ना त्यांनी सांगितलेलं तो का तिथला पाला काढायला. तर मित्रांनो आपला आप्पा आलतं आणि 2-3 दिवस आप्पा राहिला आपल्यामध्ये. सकाळ धरणं आपल्याला काम बिम चांगलं करू लागलं. आणि आता आप्पा चालले ते. आप्पा कुठं चालला आता? गावाला होय. कोणाकोण कसं जाणार आता? असं जाणार पुण्यावर कांचनवरलीवर बाय करा मला. चला असाच हात केलता ज्या वेळेस. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आपला सकाळ सकाळ व्हिडिओ झालाय चालू आणि आज आपल्या मेंढरांना टॉनिक पण पाजायचे. तर आप्पा बी आहेत मदतीला. तर आज आपण आपल्या मेंढरांना टॉनिक बिनिक कसं काय पाजतोय आणि आज आपल्या संपूर्ण दिवसभराचं वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल. चला तर मग. शपथ मित्रांनो, या ठिकाणी माया बघा, माया आई इकडं बसले आणि या ठिकाणी बघा काळू आणि काळूच्या कुशीत उठले रे उठले. मी उगाच चांगली झोप लागलेली सगळ्यांची, काळूची बी ह्यांची बी. पण बघा ना काय असते मायाराव. आपला काळू अजिबात नाही. सकाळ धरणं काळूपाशी बसले ते ही गँग. औषध पाजायला सुरुवात झालेली आहे. हो का सगळी गँग औषध पाजते. आपण या आतमध्ये, या आतमध्ये चला. हां एक फोटो काढू द्या मला तुमचा. ठिकाणी आपली पिल्लाची कोंबडी आणि ही तिची पिल्ल 2. इथं डालग काय सोडा नाही, चावय बसली. मला बी पंप घ्यायला लावलाय दादांनी. दादा म्हणलं तू बी पंप घे म्हणजे उरकून जाईल आणि हेतून आपल्याला दुसरं बी काम आहे. तर हो का इकडे ह्यांचं चांगलं चाललंय आपलं. आता मी बी ह्यांच्यात सामील होणार आहे. मग आपला व्हिडिओ बंद, नंतर शूटिंग होईल. आपणना धरायचं काम लागले, आईला कलर लावायला. मित्रांनो हा जो आलेला आहे हा आपला हर्षद दादांचा मुलगा आहे. नाव काय तुझं दाद्या? वैष्णव. शाळेत जातो का? कितवीला आहे? हा तिसरीला आहे. बघा हा आपला वैष्णव आलाय. असं आली ना इकडे शेतात की बकरी बिकरी हा दाखवा आम्हाला. बघा औषध पाजायचं चाललंय. औषध काय करतोय म्हणून ताबी आलाय बघायला. एक बुगलं पाजून झालेलं आहे आणि आता अजून थोडी राहिले ते शेरड मेंढर दादा ओतून घेते ते. हो का बस का बस 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 परत पाजायचे एकदा. आप्पा सुधारतेल का मेंढर? हा आपण धरायचं काम. आईचं बी चालली चांगली ड्युटी. आपली सगळी मेंढर बिंढर आता औषध पाजून झाले. मी पाजलं आणि शेरड जे आहेत ना त्यांचे शिंग बिंग लागतात. दादांना म्हणलं तुम्ही पाजा आणि आपलं दादा हो का शेरडांना औषध पाजते ते. बघा आता एक दावण पाजले आणि ही शेवटची दावण आहे, ह्यांना पाजून घेते ते. कशी पिते ते. आपलं बिराड उचलायचं चाललंय आणि आपला आप्पा बघा मदत करू लागते ते बिराड उचलाय. कारण का तर ह्या वावरात वाढायचं आहे, खालचं वावर खतवून झालेलं आहे आणि आप्पा आपलं बिराड आणू लागते ते. बघा आपली चालवली मी एक गुण. त्याच्यात दाण आहे, दाण जवळजवळ मला वाटतं 30-35 किलो दाण असतील. जड आहे राव. आप्पा एक कोण आणतात हलकी आणि मी हे जड नेतो म्हणलं. बरलं का आता थोडं राहिले ना. आपण पाटी चालवली. बघा पाटी न्यायचं काम लागलंय बाबा. आपल्या मेंढरांना आता सुबाबळीचा पाला पाडलाय. हो आप्पा शेंगा चांगले आहेत. हो ह्यांना शेंगा मित्रांनो हिरव्या शेंगा होत्या, ह्यांनी आपल्याला तोडायला लावलेलं. हे ज्यांचा ऊस आहे ना त्यांनी सांगितलेलं तो का तिथला पाला काढायला. आणि पलीकडे गहू बी आहे त्यामुळे ते म्हणले गव्हाला पाखरं ताप देत्या. तर हो का एवढा पाला आणलाय आम्ही. उचलून आणलाय आतून तो का तिकडून. ती जी सुबाबळ आहे ना तिथं पडलेलं आहे, तिथनं उचलून आणलाय की आता दादा आणत्याला दाखवतो. बघा इथनं आणलाय सगळा पाला बाहेर राहिलेला. आता दादांनी आणला थोडासा. तर मित्रांनो आपला आप्पा आलतं आणि 2-3 दिवस आप्पा राहिला आपल्यामध्ये. सकाळ धरणं आपल्याला काम बिम चांगलं करू लागलं आणि आता आप्पा चालले ते. आप्पा कुठं चालला आता?
कांचनवाडीला चाललो. गावाला होय. हो कोणाकोण कसं जाणार? आता असं जाणार पुण्यावरनं तसं कांचनवरलीवरनं. हा तर चालला आता. चालला होय. हा कधी आता जेवण बिवण? हा जेवण बिवण झालं की आता सगळं. हा तर चालला आपला आपण. चला हा बाय बाय करा आम्हाला. बाय बाय. हा चला. असाच हात केलता ज्या वेळेस पहिल्यांदा आप्पा आलं वाड्यावरती तेव्हा असाच हात केलता. आणि आता चाललं. आता काय 10-11 वाजच तर होतं. आता चाललं गावाला. आप्पा परत कधी? आता जत्रा झाल्यावर कधी पार 2-3 महिन्यांनीच. पाहुणं गावले ते बारकाडे मामान मोलूदा ते आले ते हो का. आणि आपली मेंढरं चालले ते जाता जाता असं चालते मेंढरं चालले ते पाण्याहून वाटतच गड्यांचे झुपले ते भांडणं हो का. हे दोन्ही मित्रांनो लय भांडायला लागलेत आता. हे जे गाद बोकड आहे ना गाद ते लय चॅप्टर आहे मित्रांनो. त्या लाल्याला ऐकणार नाही मला असं वाटते बघा. ते लाल पळालं मोहर नाही लोका. मोहर जाऊन त्यांची पुन्हा लढी लागते. मेंढर मोहर की मोहर जाते ते आणि माघारी येऊन पुन्हा लढते ते. पण ते गाद लय बेकार आहे. वाईस थोडं बारीक आहे लालेपेक्षा पण लाल्याला ऐकत नाही. आपली मेंढरं आले तर आता तांबाट्यात हो का. तांबाटी खायला सुरुवात बी झाली. आणि तिकडून वाट्याने मित्रांनो भरपूर त्रास दिला ह्यांनी. कारण का आता ह्यांना सकाळ धरणं सकाळी एवढं चारलं सुबाबळीचा पाला बिला तर बी आपली मेंढरं निश्चित पळायची. पण आता आले ते हो का सगळी चरते ते मस्तपैकी. हा कसं काय चारा आहे मग? चारा आहे ना. हा तांबाटी गावली चारायला. हा आहे आपली खात्याला 2-3 दिवस काल खाल्ली आज खाल्ली आता उद्या दिवस खातील. हो का. कशी काय तांबाटी आपल्याला खायला तांबाटा बघा कसं गावले बघा. कसं आहे कडनी नुसत्या रेषा 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 रेषा. हे असं मी लय पिकलेलं खात नाही. आपलं असं कच्चच थोडंफार आवडतं आपल्याला. मित्रांनो तांबाटी खात जावा म्हणजे रक्त वाढतं. मी म्हणजे लहानपणापासून ऐकत आलोय तांबाटा आपण जेवढं जास्त खाईन तेवढं जास्त आपलं रक्त वाढेल. तर मित्रांनो आपण मेंढराबरोबर असं जेवढं चालतोय ना नाही का. मेंढराबरोबर आपण जितकं चालतो ते आपल्याला कळून येत नाही. कारण का त्या मेंढराची ह्याने सवय झालेली असते. तर एवढं ना मित्रांनो मोकळं चालायचं म्हणलं ना आपण बळ बी चालू शकत नाही माहिती आहे का. एवढा माणसाला त्रास होईल ना ते आपण जाऊ शकत नाही नाही का. आपल्याला असं वाटलं एवढं कावा चालायचं लगेच कटाळा येणार काय होणार. पण मेंढरामुळं ना आपण किती चालतोय काय होतं याचं भान सुद्धा राहत नाही. आता आपली मेंढरा आल्या तर त्या दिवशी चारलेल्या गावठाव. कारण का तर मित्रांनो वाड्यात आहे त्यांना चरायला. पण जरा व्हायचा आपला टाइमपास बी झाला पाहिजे त्याकरता इकडून आणले रे. तरी बी मेंढरो खात येतोयच बघा. तांबाटी एवढी मायंदाळी खाल्ल्यात ही खाल्ल्यात तरी बी त्यांचं तोंड चालूच आहे. आणि संध्याकाळच्या टायमाला आवडची तर लई त्यांना भूक लागते मला असं वाटतं या. तर मित्रांनो या कढईमध्ये काय केले माहिती का. मसाल्याची केली ग्रेव्ही तयार आणि त्यामध्ये ओतले पाणी. पीठ टाकून पाणी ओतले. आणि मित्रांनो ह्याला आता चांगला कड येऊन द्यायचा. आणि कड आला ना की याच्यामध्ये आपलं नाही का अंडी सोडायची. म्हणजे कडातलं अंड्याचं कालवण तयार होते आज आपल्या वाड्यावरती. तर आपलं आधनातलं अंड्याचं कालवण तयार झालेलं आहे. बघा कसं झालं रसरशीत. मित्रांनो आधी मसाल्याचं नुसतं पाणी वाटत होतं पण अंडी बिंडी टाकल्यावर सगळं कालवण झाले रसरशीत राव. हे आज आपलं संध्याकाळचं जेवण आहे. अंड्याचं कालवण आणि ही बाजरीची भाकर. तर बघा हे आहे आपलं जेवण. हे दादांना बी दिले ताट वाढून. तर मित्रांनो आजचा हा आपला छोटासा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.